पुढची बातमी बघा. डिजिटल अरेस्टची धमकी देत 8 कोटींचा गंडा घालण्यात आलेला आहे. रिलायन्समधून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याची फसवणूक करण्यात आली आहे. जुना राजवाडा पोलिसांमध्ये या घटनेची नोंद घेण्यात आलेली आहे. पोलिसांना राजस्थान नोएडातील टोळी असल्याचा संशय आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या या दहशतवादी संघटनेशी सुद्धा संबंध असल्यानं देशद्रोहाच्या गुन्ह्यामध्ये कोणत्याही क्षणी कारवाई करणार असल्याची धमकी देत आल्याची पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. आणि याच विषयी जुना राजवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये डिजिटल अरेस्टची दुसरा प्रकार घडला. पहिला प्रकार घडला तो 3 कोटीचा होता आणि आता प्रकार घडला 8 कोटीची मागणी केली आणि डिजिटल अरेस्टमध्ये 8 कोटी दिले. उच्च शिक्षित असणारे कोल्हापुरात राहणारे देवकर पाणी येथील नागरिक आहेत. आपल्यावर बोलण्यासाठी आहेत पोलीस निरीक्षक संजीव झाडे सर. काय सांगाल की सर या घटनेला कशा प्रकारे त्यांनी बगल दिले? यातले फिर्यादी जे आहेत ते सिनियर सिटीजन आहेत. ते 75 वर्ष वयाची सिनियर सिटीजन आहेत आणि एका चांगल्या संस्थेमधनं ते रिटायर्ड आहेत ते. आणि रिटायर्ड झाल्यानंतर ते घरी ते आणि त्यांची पत्नी दोघंच राहतात. साधारणतः 24 मेला त्यांना एक कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की तुमचं जे आहे तुमच्या अकाउंटमधनं काही पैसे हे PFIला गेलेले आहेत आणि टेरर फंडिंग झालेलं आहे. तुमच्या अकाउंटचं सगळं व्हेरिफिकेशन आम्हाला करायचं आहे. तुम्ही सहकार्य करा, अन्यथा तुम्हाला आम्ही अटक करू, देशद्रोहाच्या खटल्याखाली अटक करू, असं त्यांनी सांगितलं. मग पहिले 2-3 दिवस त्यांचं बोलणं सुरू होतं की तुमची इन्व्हेस्टमेंट कुठे-कुठे आहेत, काय-काय आहेत, अशा प्रकारची माहिती विचारली आणि फिर्यादीने पण सगळी इन्व्हेस्टमेंटची माहिती जी आहे ती समोरच्या व्यक्तीला देत गेली. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमचे सगळे पैसे जे असतील ते विथड्रॉ करा, एका बँकेच्या अकाउंटमध्ये घ्या. मग ह्यांनी त्यांच्याकडे असलेले म्युच्युअल फंड्स, शेअर्स हे सगळे त्यांनी विकले. त्यांचं जे काही फंड हे होतं, फिक्स्ड डिपॉझिट होतं, तेही त्यांनी विथड्रॉ केलं आणि त्यांच्या एका अकाउंटमध्ये घेतलं. मग ते सांगतील, ते समोरचे सांगतील त्याप्रमाणे हे वेगवेगळ्या अकाउंटला हे पैसे त्यांनी ट्रान्सफर केले. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.